अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील आर्थिक अपहार प्रकरणी दोषी धरून तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांच्या विरोधात खटला चालविण्याचा अतिरिक्त सत्र न्यायालयानं दिलेला आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी रद्द केलाय। महानगरपालिकेतील आरोग्य विभागातील कथित घोटाळ्याप्रकरणी फेब्रुवारीमध्ये कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणातील विजयकुमार रणदिवे याच्यासह डॉक्टर अनिल बोरगे यांना पोलिसांनी अटक केली होती। डॉक्टर बोरगे यांना जामीन मिळाला। पोलिसांनी तपास पूर्ण करून मुख्य आरोपी रणदिवे याच्या विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं। तपासात डॉक्टर बोरगे यांच्या विरोधात पुरावे आढळून न आल्याने त्यांना गुन्ह्यातून वगळण्याबाबतचा अर्ज पोलिसांनी न्यायालयात सादर केला होता। तो अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी फेटाळला होता। त्यामुळे डॉक्टर बोरगे यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडे पुनरावलोकन अर्ज दाखल केला होता। मुख्य आरोपी विजयकुमार रणदिवे यांना आरोग्य विभागातील शासकीय योजनेच्या माध्यमातून उपलब्ध झालेले 31,50,000 रुपये त्याच्या स्वतःच्या खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतल्याचं पोलीस तपासात उघड झालं। याबाबत 11 फेब्रुवारी 2023 रोजीच तत्कालीन आयुक्तांना लेखी अहवालाद्वारे आपण कळवलं होतं, तरीही आपल्या विरुद्धच कारवाई करण्यात आली असं डॉक्टर बोरगे यांनी पुनरावलोकन अर्जात म्हटलं होतं। त्यावर जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्यासमोर सुनावणी झाली। दरम्यान न्यायालयानं दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी खटला चालविण्याचा दिलेला आदेश रद्द केलाय। डॉक्टर बोरगे यांच्या वतीनं ॲडव्होकेट SB बाफना यांनी काम पाहिलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।